हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमचं डोकं नक्कीच फिरणार, कारण महाराष्ट्रात एकाच वेळी दोन स्फोट झालेत। एक म्हणजे अशोक खरात प्रकरण आणि दुसरा म्हणजे 7 महिने लपवलेल्या मंत्र्याचा व्हिडिओ अचानक बाहेर येणे। हा निव्वळ योगायोग आहे का की कोणीतरी खूप मोठा गेम खेळतोय? कारण राज्यात सध्या वातावरण आधीच तापलेलं आहे अशोक खरात प्रकरणामुळे। आरोप, राजकारण, कनेक्शन सगळं समोर येत असतानाच अचानक मंत्री नरहरी झिरवाळांचा कथित व्हिडिओ समोर येतो। आणि धक्का इथेच संपत नाही, कारण हा व्हिडिओ थेट शासकीय घरातला असल्याचं सांगितलं जातंय। एका रूममध्ये गादी, दारू आणि एक तृतीयपंथी व्यक्ती। पण खरी भीतीदायक गोष्ट काय आहे माहिती आहे का? हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। म्हणजे प्रश्न असा आहे, हा योगायोग आहे का की आधीपासूनच आखलेला सापळा? कारण दावा असा केला जातोय की आधी ओळख वाढवली जाते, मग जवळीक निर्माण केली जाते आणि मग गुपचूप व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल केले जाते। म्हणजे हा फक्त व्हिडिओ नाही तर पूर्ण सिस्टमॅटिक ट्रॅप असू शकतो। पण इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो। हा व्हिडिओ आजचा नाही तर तो तब्बल 7 महिने जुना आहे। मग प्रश्न असा पडतो, तो व्हिडिओ इतके दिवस कुठे होता आणि तो आत्ताच का बाहेर आला? आणि तोही अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच। हा फक्त योगायोग आहे का की कुणीतरी मुद्दाम वेळ साधली आहे? आणि जर हे खरंच जाळं असेल तर अजून किती मोठी नावं यात अडकलेली असतील? पैशांची मागणी, धमक्या आणि राजकीय कनेक्शनच्या चर्चा, आणि यामुळेच हा प्रकार अजूनच गंभीर होतो। आणि म्हणूनच आता सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्यासाठी, हा खरंच ब्लॅकमेलिंग रॅकेट आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं षडयंत्र? आणि या सगळ्या मागे नेमकं कोण आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।